नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदी मंदिरात आलेली आहे। देवाचं दर्शन घेत असताना समर तेथे येतो आणि दोघंही आता एकाच वेळेस घंटानाद करायला जातात। तेव्हा स्वानंदी समरकडे बघत असते, तिला फार आनंद होतो। ते मात्र आता बघतच असते आणि ती लगेच म्हणते की राजवाडी तुम्ही इथे? तर लगेच समर म्हणतो की काय स्वानंदी मॅडम, तुम्हाला कल्पना होती मी इथे येणार आहे म्हणून? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, आणि आता ती समरकडे खुश होत बघतच आहे। आणि तेवढ्यात मात्र आता समर म्हणतो की अहो, देवाला सुद्धा इंटेन्शन द्या, कारण नाहीतर देव रागवेल। तेव्हा स्वानंदी खुश होत देवाला हात जोडत म्हणते की 2 दिवस मी नवऱ्याला बघितलं नव्हतं म्हणून, बाकी काही नाही इतकं खास। तेव्हा समर म्हणतो की इतकं मला मिस करत होता तर फोन कशाला कट करायचा बरं? तेव्हा स्वानंदी म्हणते की 1 मिनिट, तुम्ही फोन कधी केला मी कट करायला? मी कट करत होते म्हणून। तेव्हा तर समर म्हणतो की अहो काय सांगतात, मी तुम्हाला काल किती फोन केले? त्यावरती स्वानंदी म्हणते की काय बोलतात, एकही फोन नाही आलेला राजवाडे, तुमचा एकही फोन नाही। ती लगेच आपला मोबाईल दाखवते आणि म्हणते की राजवाडे बघा ही कालची लिस्ट, यामध्ये दिसतो का तुम्हाला एकही फोन केलेला? तुम्हाला आता इतके फोन केलेले आहे बघा, आता माझे इकडून फोन आलेले आहेत। त्यावरती आता समर सुद्धा शॉक होतो। तो म्हणतो की काय स्वानंदी मॅडम, तुम्ही मला फोन केलात? तेव्हा कधी? तर स्वानंदी म्हणते की हो राजवाडे, मी तुम्हाला काल फोन केले। दिवसभर मात्र मी आई बरोबर बिझी होते, परंतु रात्री मात्र मी केवढे फोन केले तुम्हाला? त्यावरती समर मात्र आपला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, मला एकही तुमचा फोन आलेला नाही, आहे का तुमचा एकतरी फोन? त्यावरती आता स्वानंदी चेक करते आणि म्हणते की नाही हो। परत ती विचार करून म्हणते की हे सगळं जरा विचित्रच आहे काहीतरी। तेव्हा समर म्हणतो की हे बघा, नीट विचार कर, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल। त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही हो राजवाडे, अहो असं कसं होईल, तुमचा फोन मला दाखव बरं। स्वानंदी म्हणते की बघू मी चेकच करते। तर समर म्हणतो की जाऊन द्या, कशाला, काहीतरी टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम आला असेल। तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही हो राजवाडे, असं कसं होईल बरं, असं कसं होऊ शकतो? आणि तेवढ्याच स्वानंदीला ऑफिसमधून कॉल येतो। स्वानंदी म्हणते की 1 मिनिट आणि फोन उचलते। काहीतरी फाईल बद्दल काम असतं। तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे मी पोहोचते। आणि आता समर लगेच फोन ठेवल्यानंतर विचारतो की काय झालं, निघायचं का? समर म्हणतो की चला मी तुम्हाला सोडतो। तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो कशाला राजवाडे, मी जाते ना रिक्षाने म्हटल्यानंतर आता समर म्हणतो की अहो हे बघा पावसा पाण्याचे दिवस आहेत, मी तुम्हाला सोडतो ना रिक्षाने, ते गाडीने। स्वानंदी म्हणते की राजवाडे अहो तुम्हाला उलटे यावं लागेल, कशाला, काही नकोय। तेव्हा समर काही ऐकायला तयार नसतो आणि स्वानंदी मात्र आता म्हणते की नाही राजवाडे, तुम्हाला उलट होईल, नका हो प्लीज। समर म्हणतो की हे बघा माझं ऑफिसचं आहे तर ते मी बघेल, तुमचं ऑफिसचं आहे तर तुम्ही बघा। तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो तेच तर, तुम्ही जा ना, तुम्ही जा बरं तुमच्या ऑफिसकडे। तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा, शेवटी समर काही ऐकायला तयारच नसतो। तो म्हणतो की किती काही झालं तरी आता मी तुम्हाला सोडणार म्हणजे सोडणारच। तेव्हा स्वानंदी ओके बोलून आता गाडीमध्ये बसते। समर आता गाडीमध्ये बसल्यानंतर आता ड्रायव्हरला खुश होत म्हणतो एखादं मस्त छान असं गाणं लाव। तेव्हा तर स्वानंदी हसत असते। समर विचारतो की काय झालं? स्वानंदी खुश होत विचारते की म्हणजे काही नाही, कुठे काय? समर म्हणतो की हो हो। त्यानंतर आता म्हणजे असं गप्पा करता करता समर म्हणतो की मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला ऑफिसमधून न्यायला सुद्धा येतो। तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो नका हो, खरंच त्याची काही गरज नाही। समर म्हणतो की यायचं आहे मला आणि आपण एकत्रच घरी जाऊयात, आणि मला तर माहितीच आहे की तुम्ही आज घरी येणारच आहे। स्वानंदी विचारते की काय झालं, तुम्हाला कसं समजलं? समर विचारतो की काय? स्वानंदी म्हणते की अहो हेच की मी घरी येणार आहे म्हणून। समर म्हणतो की नाहीच कळालं। त्यावरती आता समर मात्र वेळ मारून येण्याचा प्रयत्न करतो, कारण जेव्हा आजीला फोन स्वानंदीने केलेला असतो त्यावेळेस समर तेथेच आहे आणि आता मात्र तो खोटं बोलत आहे आणि तो पुन्हा प्रेमाने विचारतो की तुम्ही येणार आहेत ना? स्वानंदी म्हणते की हो येणार आहे। तर समर म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला पुन्हा घ्यायला येतो, आणि हे बघा हे जे आपल्यामध्ये आपोला प्रकरण सुरू आहे ना, ते कायमचं आपण बंद करून टाकूया, मी तुम्हाला खूप मिस केलेला आहे। स्वानंदी म्हणते की हो मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलेला आहे। समरने स्वानंदीच्या हातावर हात ठेवलेला असतो आणि आता स्वानंदी खुश होत समरकडे बघत आहे। आणि का निघून गेलात बरं तुम्ही, असं समर विचारतो। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो आईसाठी। त्यावरती आता समर तिला म्हणतो की अहो हे बघा स्वानंदी मॅडम, घरासारखं म्हणजे तुम्ही घरात नाही तर घराला घर पण नाही। स्वानंदी म्हणते की अहो मला सुद्धा तुमचं पटलेलं आहे। त्यावरती मात्र स्वानंदी आता असं म्हटल्यानंतर समर विचारतो की काय पटलं? त्यावरती स्वानंदी आता लाजत म्हणते की अहो एकमेकांना जर पेस दिली तर मात्र प्रेमही वाढतं, आणि आदिरा आणि रोहन या दोघांनाही उमगलं म्हणून आता आदिरा सासरी परत गेली। तेव्हा समर म्हणतो की अहो तेच मी तुम्हाला समजावत होतो, कधी आपल्याला हे वाटू शकतं की ही व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर नकोय, नाही बोलायचं, मला हे व्यक्तीकडे नाही बघायचं,
पण याचा अर्थ असा आहे की नातं हे कायमचं संपतं असं नसतं, त्याला फक्त तात्पुरता ब्रेक हवा असतो. काहीतरी आता निसर्गाचंच असेल की जे बिघडलेलं आहे तर ते पुन्हा असं व्यवस्थित करण्याचं. तेव्हा स्वानंदी म्हणते की 100% पटलं. तेव्हा समर म्हणतो की नशीब माझं की काहीतरी तुम्हाला माझं पटलं तर. तेव्हा स्वानंदी हसते आणि म्हणते की अहो 1 मिनिट, मला तुमच्या बऱ्याचशा काही गोष्टी पटतात. की अहो लगेच कुठे पटतं, त्यासाठी तुम्हाला अगोदर आबोला धरावा लागतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, तुम्ही माझ्याशी बोलायचंच नाही म्हटलात तर मला राग तर येणारच ना. मी धरला थोडासा आबोला, मग तुम्हाला लगेच आता आबोला धरण्याची काय गरज होती बरं, माझ्याशी बोलायचं होतं ना. तेव्हा समर म्हणतो की अरे वा, असं कसं, मी माझ्याशी 2दा आबोला धरला, मग मी एकदा सुद्धा नाही धरायचा का. मग मी सुद्धा रागातच ठरवलं की नाहीच बोलायचं म्हणून. नाही हो, मला खरंच खूप कठीण गेलं, मला एकही वस्तू माझी जागेवर सापडत नव्हती. सगळं काही फोकस गेला होता, मनात असा विचार आला होता की सगळं काही आता आपल्या स्वानंदी मॅडम विषयी कसं आपलं सगळं काही होईल बरं, त्यांच्याशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही. तेव्हा स्वानंदी समरकडे बघते. समर म्हणतो की हे बघा, आता मात्र तुम्ही असं रागाने माझ्याकडे बघू नका. राग आणि आबोला आता अगदी बरं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, आता मात्र आपलं काय ठरलेलं आहे, एकमेकांबरोबर आबोला धरायचा नाही. त्यानंतर आता समर स्वानंदी मॅडम जेव्हा म्हणतो तेव्हा स्वानंदी विचारते की आपलं दोघांचं एकमेकांना म्हणण्याच्या बाबतीत काय ठरलेलं आहे. तेव्हा समर म्हणतो की हो हो स्वानंदी परत मॅडम म्हणण्याऐवजी तो म्हणतो की हो हो स्वानंदी. परत म्हणतो की अहो हे बघा ना, मला इतकी पटकन सवय नाही होणार, मला त्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की वेळ वगैरे काही नाही, पटपट सवय करून टाका, तुम्ही फक्त मला स्वानंदीच म्हणायचं, अगदी लॉक करून टाका. तेव्हा समर म्हणतो की ठीक आहे, ओके स्वानंदी, आता केलं लॉक, असं अगदी खुश होत म्हणतो. तिच्याकडे बघून खूप खुश होत असतो तर स्वानंदी सुद्धा खूप छान त्याला स्माइल देते आणि छान असे डोळे मिचकवते. त्यानंतर आदिराचं काहीतरी लॅपटॉपवर काम सुरू असतं आणि तेवढ्यात मलिका तिला फोन करते. आता आदिरा फोन उचलते आणि बोल ना मॉम असं म्हणते. तर लगेच मलिका म्हणते की अगं डॉल बाळा तू कशी आहेस बरं. आता आदिरा म्हणते की मी ओके आहे. त्यावरती आता मलिका म्हणते की त्या कशा आहेत, तुझ्या सासूबाई. आदिरा म्हणते की त्या सुद्धा ओके आहेत, कारण कसं आहे की नंदुताई सुद्धा इथे आलेली आहे ना, त्यामुळे सगळं काही छान आहे. आणि हे बघ मम्मा, अगं आईंना कसं हँडल करायचं हे नंदुताईला चांगलंच जमतं. आता मलिका म्हणते की अगं त्यांचं वय तर माझ्या एवढंच असेल, म्हणजे तुझ्या सासूबाईंचं, तरी सुद्धा इतक्या मोठ्या बाईला लहान मुलासारखं हँडल करावं लागतं. आता आदिरा म्हणते की अगं मम्मा जाऊन दे, एखाद्याचा स्वभाव असतो, आपण त्यांचा स्वभाव नाही बदलू शकत. मलिका म्हणते की हो ना, अगं मी तर कल्पनाच करू शकत नाही रोजच्या रोज मात्र या बाई बरोबर कसं जमून घ्यायचं. हे सर्व तुला किती कठीण जात असेल ग डॉल, अगं तुला किती ट्रेस येत असेल. तेव्हा आदिरा म्हणते की इट्स ओके, जाऊन दे. आणि हे बघ इतक्या सुद्धा त्या वाईट नाहीत, आणि कसं आहे की येथे बाबा सुद्धा चांगले आहेत, रोज सुद्धा माझ्या प्रेमाचा आहे, दोघंही माझ्या बाजूनेच बोलतात. मलिका म्हणते की तरी सुद्धा तुलाच ऐकून घ्यावं लागतं, शेवटी ती बाई पडली तर ब्लेम कुणाला केलं की तुलाच. रोहन आणि तुझ्या सासऱ्यावर नाही ना तिने आरोप केले, तुझ्यावरच केले. हे बघ डॉल जरा माझं ऐकून घे, स्वानंदी तिकडे आलेली आहे तर तू जरा इकडे निघून ये. हे बघ तशीही तुला तुझी किंमत त्यांना नाहीच, मग तू सरळ इथे निघून ये. तेव्हा आदिरा म्हणते की नाही मॉम, अगं मी नाही येऊ शकत. तेव्हा आता मलिका म्हणते की डॉल अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे. आदिरा मात्र स्पष्ट नकार देते, नंदुताई इथे आलेली आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत. मलिका म्हणते की हो ना, माझ्या डॉलला प्रत्येकाची काळजी आहे, पण त्या लोकांना मात्र त्याचं काही नाही. तर आदिरा म्हणते की जाऊन दे, इट्स ओके मम्मा. अगं मम्मा ही तशीही माझीच माणसं आहेत. मलिका तिला म्हणते की अगं प्लीज ऐक जरा, आणि आदिरा म्हणते की नंतर बोलूयात, बाय करून आता शेवटी ती फोन ठेवते, मलिकाचं काही नाही ऐकून घेता. त्यानंतर आता इकडे स्वानंदी ऑफिसला आलेली आहेत. मंदा तिला फोन करते आणि विचारते की तू कुठे आहे. स्वानंदी म्हणते की मी ऑफिसला आहे. तर मंदा म्हणते की ऑफिसला, अगं आजच्या दिवस तरी सुट्टी टाकायची होती. स्वानंदी म्हणते की अगं आई असं कशी सुट्टी टाकता येईल. तर मंदा म्हणते की ठीक आहे, संध्याकाळी जरा लवकर येशील ना, आणि येताना जरा सामान घेऊन ये, केळी खारीक वगैरे चिवडा वगैरे, आणि येताना मात्र काही आयुर्वेदिक मलम सुद्धा पायाला लावायला घेऊन ये. तेव्हा स्वानंदी म्हणते की ऑलरेडी आई तुझी यादी मी घेऊन आलेली आहे ऑफिसला येताना, रोहनकडे मात्र मी सगळं सामान पाठवून देते. तेव्हा मंदा म्हणते की अगं कशाला पाठवत बसते, तू स्वतः घेऊन ये ना घरी. स्वानंदी म्हणते की आई मी आज तिकडे नाही येत, मी माझ्या घरी जात आहे, मी तुला लगेच भेटायला येईन. तेव्हा मंदा म्हणते की काय उद्या सकाळी. तर स्वानंदी म्हणते की नाही उद्या सकाळी तर नाही येऊ शकत, 2-4 दिवसामध्ये येते, चक्कर वगैरे टाकते. तेव्हा लगेच आता मंदा डोक्याला हात लावते, मुद्दाम तिला स्वानंदीला जाऊनच द्यायचं नसतं, आणि झालं शेवटी मला वारेवर सोडलं आणि निघून गेलीस. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आई तू काय बोलतेस ग. आणि मंदाची आता पुन्हा बडबड सुरू होते. माझी मात्र आली एक दिवस काळजी करण्याचं नाटक दाखवलं, थोडीशी सेवा करण्याचं नाटक केलं, आणि गेली आता सासरी निघून. आणि जाऊन दे, माझं नशीबच फुटका आहे, शेवटी मलाच सर्व काही करावं लागणार आहे.
कोणी मला साधा चहाचा कप सुद्धा देत नाही. मंदाची आता वायफट बडबड सुरू असते. ती म्हणते की माझ्या सुनीने जर माझी जबाबदारी घेतली असती तर मला सुद्धा मात्र कुणाचीच गरज लागली नसती. आणि तेवढ्यात तिथे आदिरा येते. आदिरा मात्र आता लगेच सगळं काही बोलणं ऐकते आणि मंदाला म्हणते की आई, तुम्हाला काही चहा वगैरे हवा आहे का? तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला आणून देते. आता सोनंदीचा फोन सुरूच असतो आणि हे सोनंदी ऐकते आणि म्हणते की बघ, तुझी जबाबदार सून किती काळजीने तुला विचारते चहा आणून देऊ का, त्यामुळे तू सुद्धा थोडंसं समजून घे. तर मंदा लगेच म्हणते की सोनंदी, अगं तुला जर तिचीच बाजू घ्यायची असेल फोन ठेवून दे, मला तुझ्यासोबत नाही बोलायचं. आणि बाय करून आता ती फोन कट करते. त्यावरती आता लगेच इकडे मंदा ही आदिराला म्हणते की काय म्हणतात, कशासाठी आला होता? स्वानंदीशी बोलत होते ना. तेव्हा लगेच आता मंदा असं म्हटल्यानंतर आदिरा म्हणते की आई, अहो तुम्हाला काही हवं नको हे विचारण्यासाठी आले होते हो, आणि तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा आता मंदा म्हणते की हो का, अगदी विचारायचं आणि मागितल्यानंतर लगेच तू देणार जसं, आणि मी तुम्हाला तेच विचारायला आले, तुम्हाला काही सांगा ना हवं आहे, अगदी प्रेमाने विचारते. बाबा तेवढ्यात आत येतात. तेव्हा मंदा म्हणते की तू काय आणून देणार आहे? तुला काही येत नाही, अगदी ठणठण गोपाला, आणि असली नाटकं वगैरे माझ्यासमोर करू नको, जा. आणि तेवढ्यात बाबा आत येतात. बाबांना आता मंदाचा रागच येतो. बाबा म्हणतात की काय ग, काय सुरू आहे आणि का तू आदिरावर डाफरतेस? ती इतकं चांगल्या मनाने विचारते आणि तुमचं नक्की काय सुरू आहे? अगं तिने जर आपल्या मनाने केलं तरी सुद्धा तुला अडचण असते, मग तूच सांगते बिचारीने काय करायचं आहे? आता मंदात चिडते, स्वतःची चूक आहे आणि स्वतःच चिडते. माझं सांगून सांगून ना तोंड अगदी दुखून आलेलं आहे. ती तिला सूर्याची जबाबदारी घ्यायला सांगते, तीच तिला नाही घेता येत. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ, ती सगळं काही व्यवस्थित करते पण तुला ती दिसत नाही, त्यामुळे ती तरी काय करणार बरं? मंदा आता डायरेक्ट आदिराला नावच ठेवत असते, तुमची सून काही करत नाही. मंदा आता आदिराला म्हणते की तू काही ते बघत उभी राहिलीस, जा बाई तू जा, नाहीतर मला परत ढकलून देशील, सगळा राग माझ्यावर काढशील. आदिरा रागाने म्हणते की आई एक मिनिट, आता मात्र आपलं जे काही आहे. आणि तेवढ्यात बाबा आदिरालाच म्हणतात की तिच्या कशाला नारी लागते, जाऊन दे, तुला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे की ती कशी आहे, त्यामुळे बाळा जा तू तुझं काम कर, तिच्याकडे बघायला मी आहे इथे. तेव्हा आदिरा रागानेच म्हणते की मी तरी कशाला ट्राय करते, कुणास ठाऊक, असे बोलून ती आता रागानेच निघून जाते. तेव्हा आता मंदा म्हणते की बघितलंस का तुमच्या सुनेचं वागणं, आता जाता सुद्धा अगदी टोमणा मारून गेली, आणि काय असं मारण्याची गरज होती का टोमणा वगैरे? तेव्हा बाबा म्हणतात की अगं बाई, तूच तिला जाण्यासाठी सांगितलं, सासूचा आदर नाही, काही नाही, या राजवाडीनीला काही शिकवलेलंच नाही, फक्त बोलत असते. बाबा मात्र आता ह्या मंदापुढे डोक्याला हात लावतात. परमेश्वरा, अरे वाचव बाबा, तू ह्या किटकिटीपासून वाचव मला. तेव्हा मात्र आता मंदाची खूप बडबड सुरू असते. बाबा ही कलमीच असतात. बाबा आता लगेच पेपरमध्ये वाचायला सुरुवात करतात. पाकिस्तानचा तळतळाट, आणि आता बरोबर ते हसतात. त्यानंतर स्वानंदी इकडे आता रोहनला आपल्या ऑफिसमध्ये बोलावते. जे सामान तिने आणलेलं आहे तर ते मात्र आता ती रोहनकडे देते, आणि यात एक छोटंसं मलम आहे आईच्या पायाला लावण्यासाठी. माझ्या एका कलिंगला मी बोलले होते, ती घेऊन आली होती. थोडंसं फळ आहे, थोडासा खाऊ आहे. तेव्हा रोहन म्हणतो की अगं ताई, तुला हे सर्व आणण्याची काय गरज होती, मी आणलं असतं ना. आनंदी म्हणते की आज राजवाड्यांची गाडी होती, त्यामुळे येताना मी ते गोष्टी घेतले आणि ऑलरेडी मी घेऊन आले सगळं. त्यानंतर स्वानंदी म्हणते की अरे रोहन, आज मी घरी नाही येत, त्यामुळे आई थोडीशी चिडेल, तू समजून घे. आणि हे बघा, तिचं वागणं आपल्याला बोलणं माहितीच आहे ना, तुम्ही लक्ष देत नका जाऊ, तिच्या गोष्टी मनासारख्या झाल्या नाही तर तिची चिडचिड होते, आपल्याला माहितीच आहे. तेव्हा रोहन म्हणतो की हे बघ ताई, अगं आम्ही सुद्धा समजून घेतो, पण प्रत्येक गोष्ट मात्र आईच्या मनासारखी नाही होणार, तिने सुद्धा समजून घ्यायला हवं. तेव्हा स्वानंदी म्हणते की अरे ती अशा वयामध्ये आहे, जाणं अवघडच आहे, आणि हे बघ घरामध्ये तू मोठा आहे, तू समजूतदारपणा दाखवला पाहिजे. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला आईची सवय आहे, परंतु अधीराला आईची सवय नाही, त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये तुला जास्त समजून घ्यावं लागेल. तू आईचं तर विचारूच नको, ती काही तिच्यामध्ये बदल नाही करू शकत, ती रिॲक्ट होतच राहील. अधीरा आपल्याकडे बाहेरून आलेली आहे तरी सुद्धा ती ऍडजस्ट करून घेते, मग तुला थोडंसं आता ऍडजस्ट करून घ्यावं लागेल, त्यामुळे तू अधीरावर सुद्धा चिडचिड करत जाऊ नकोस. रोहन म्हणतो की बरं ठीक आहे, मला सगळं काही कळाले, पण आता मला एक प्रॉमिस कर. तेव्हा स्वानंदी विचारते की कसलं? रोहन म्हणतो की तू आणि समर सर दोघंही एका मस्त सिनेमाला किंवा नाटक बघायला जा, जे एकमेकांबरोबर वेळ घालवा. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काय सिनेमा किंवा नाटक, तुला माहिती आहे का यासाठी मात्र आयुष्यातले 2 किंवा 3 तास द्यावे लागतात, आणि इतके राजवाड्यांकडे नसतात. तेव्हा आता रोहन म्हणतो की मी ऐकणार नाही, तुम्ही जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा स्वानंदी म्हणते की ओके ठीक आहे. आता रोहन गेल्यानंतर ती मनात म्हणते की राजवाड्यांना सिनेमा किंवा नाटकाची तर अजिबात
हौस नाही, त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं असा प्रश्न तिला पडतो. त्यानंतर मात्र आता इकडे निकिता आणि समर दोघंही, ते निकिता आणि आनंद हे समरच्या ऑफिसमध्ये येतच असतात केबिनमध्ये, आणि दोघांचं काहीतरी सुरू असतं. तेव्हा निकिता त्याला म्हणत असते की तो डायलॉग म्हण, तर आनंद काही ऐकायला तयार नसतो. आणि तेवढ्यात आता निकिता समरला म्हणते की अरे समर, याला सांग ना तो चुपकी चुपकीचा डायलॉग एकदा म्हणण्यासाठी किती भाव खातो. तेव्हा आता समर म्हणतो की अगं इतकी वर्ष तो तेच म्हणतो, तुला कंटाळा नाही येत का गं. त्यानंतर मात्र आता आनंद आणि निकिता दोघंही म्हणतात की आम्ही जाणार आहोत चुपकी चुपकी बघायला, तुम्ही सुद्धा प्लीज दोघं या ना. समर म्हणतो की नको नको, आम्ही नको, मला वेळ नाही. तेव्हा आता लगेच निकिता म्हणते की किती बोर आहे, अरे कधीतरी बायको बरोबर अरे सिनेमा वगैरे बघत जा, अरे हा वेळ फालतूच आहे. त्यामुळे आता मात्र मला हे काही फालतूपणा नकोय, फालतूचा वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी महत्त्वाचं काम केलं पाहिजे. आणि आनंद तू कर बरं, अरे झाडं लावा, पाणी घाला, त्यांना आयुष्यभर सावली देतील, तू कामाकडे लक्ष दे असं आनंदला म्हणतो. त्यावरती मात्र आता निकिता म्हणते की हे सर्व काय आहे. आनंद म्हणतो की त्याला वेड लागलेला आहे. तर निकिता म्हणते की हो खरंच. त्यानंतर संध्याकाळ होते, सोनंदी घरी येते. मलिका सोनंदीला बघते आणि विचारते की सोनंदी तू. सोनंदी म्हणते की हो, राजवाडे अजून आले नसतील ना. मलिका म्हणते की नाही, पण तू कशी इथे कशी आलीस. तेव्हा सोनंदी म्हणते की इथे नाही तर काकू मी अजून कुठे असणार आहे. काकू काय झालं, मला माझ्याच घरी आलेलं बघून तुम्हाला इतकं आश्चर्य का वाटलं. मलिका म्हणते की आश्चर्य नाही, अगं तू माहेरी गेली होतीस, परत कधी आलीस. तर सोनंदी म्हणते की हो, आई बरी आहे आता, जर काही किती लांब आहे, जर काही लागलं तर जाईल ना परत. मलिकाचा चेहरा लगेच पडतो आणि ती खाली बघत छान छान असं मुद्दाम म्हणते कशाला परत आली असं म्हणते. तेव्हा सोनंदी म्हणते की काय झालं. मलिका म्हणते की अगं म्हणजे माहेरी गेली होती तर 4 दिवस राहायचं होतं, लाड करून घ्यायचे जरा आईकडून. तेव्हा सोनंदी हसून म्हणते लाड करायचे आहे तर त्यासाठी माहेरी कसं म्हणजे जायला हवं. अहो काकू, माझे सासरे सुद्धा खूपच लाड होतात. मलिका हा मुद्दाम हसते आणि म्हणते की हो ना, तू नक्कीच समरसाठी आली असेल, एवढं काही नवऱ्याच्या मागे धावायचं असतं, आम्ही आहोत ना, आम्ही घेतली असती काळजी. स्वानंदी म्हणते की अहो कसं, पण शेवटी जबाबदारी माझी आहे, दुसऱ्यावर ढकलायची आणि नंतर पश्चाताप करून घ्यायचा कशाला. त्यामुळे मला असं वाटलं की आपलं परत येऊयात, तशी माझी कामं मीच केलेली बरी आहे. तेव्हा काकूला राग येतो. काकू लगेच म्हणते म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे. इथे नसताना मी समरला किंवा आईला काहीतरी करेल असं तुला वाटलं होतं का. आता स्वानंदी म्हणते की अरे बापरे, मी तर आजींचं नावच घेतलं नव्हतं. मलिका म्हणते की म्हणजे तुला असं वाटलं का. तेव्हा स्वानंदी म्हणते की म्हणजे त्यामध्ये वाटायला काय हवं आहे. तर मलिका म्हणते की अगं काही कसं बोलते. स्वानंदी आता म्हणते की माझ्या नवऱ्याच्या घरी येणं हे आश्चर्य वाटल्यासारखं आता जे काही आहे तर ते बंद करायला हवं. म्हणून आता स्वानंदी असे बोलून रूम मध्ये निघून जाते. मलिका आता मनात म्हणते की गोचिड नुसती चिटकलेली आहे. वाटलं होतं की हिची आई आठवड्यावर एला ठेवून घेईल, समर आणि हिच्यातील अंतर वाढेल असं वाटलं होतं आणि काय काय मला करता आलं असतं, पण हिचा नवऱ्याशिवाय बरेच जीव खालीवर होतोय. आली लगेच परत. आणि ठीक आहे सोनंदी, इथे सुद्धा तुला सुखाने जगायला मिळेल असं समजू नकोस, कारण इकडे तुला धडा शिकवण्यासाठी मी आहे हे लक्षात ठेव. म्हणून मलिका काकू आता अगदी पेटलेली असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.